20 मे आधुनिक मराठी गद्याचे जनक, थोर साहित्यिक, पत्रकार, शिक्षणतज्ञ आणि देशभक्त विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी समीर आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष। विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी झाला। त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे संस्कृत पंडित आणि नामवंत लेखक होते। त्या कारणे या विद्वत्तापूर्ण वातावरणात विष्णुशास्त्रींची बुद्धिमत्ता आणि जिज्ञासा लहानपणापासूनच खुलली। त्यांनी पुण्यातील पुना कॉलेज आणि डेक्कन कॉलेजमधून शिक्षण घेतले आणि 1871 साली BA ची पदवी मिळवली। इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र यासह मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकर शिक्षक म्हणून कार्यरत झाले। विष्णुशास्त्रींचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी मराठी गद्याला आधुनिक आणि प्रभावी स्वरूप दिले। त्यांनी 1874 मध्ये निबंधमाला हे मासिक सुरू केले, जे 8 वर्षे चालले आणि एकूण 84 अंकांमध्ये प्रकाशित झाले। या मासिकातील त्यांच्या निबंधांनी सामाजिक सुधारणा, धर्म, विज्ञान, इतिहास, भाषा आणि राष्ट्रत्व यासारख्या विषयांवर स्पर्श केला। यांची लेखनशैली परखड, ओजस्वी आणि विचारप्रवर्तक होती। त्यांनी मराठी भाषेचा सन्मान वाढवला आणि तिला समृद्ध केले। त्यांच्या लेखणीने समाजात राष्ट्रीय जागृती निर्माण केली। विष्णुशास्त्री केवळ लेखकच नव्हते, तर ते प्रखर राष्ट्रवादी आणि समाजसुधारकही होते। त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रचाराविरुद्ध निर्भयपणे लेखन केले। त्यांच्या वडिलांच्या शालापत्रक मासिकात त्यांनी संपादक म्हणून काम केले, पण त्यातील ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यावरील टीकेमुळे ब्रिटिशांनी ते 1875 मध्ये बंद केले। तरीही विष्णुशास्त्रींनी हार न मानता निबंधमालाद्वारे आपले विचार मांडणे सुरूच ठेवले। शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान अजोड आहे। 1880 मध्ये त्यांनी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यासह पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली, ज्याचा उद्देश राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करणे हा होता। याशिवाय त्यांनी पुण्यात चित्रशाळा, किताबखाना आणि आर्यभूषण छापखाना यांसारख्या संस्था स्थापन करून सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीला हातभार लावला। विष्णुशास्त्रींनी संस्कृत साहित्याचा मराठीत अनुवादही केला। बाणभट्टाच्या कादंबरी आणि सॅम्युएल जॉन्सनच्या द हिस्ट्री ऑफ रासेल्स या पुस्तकांचे त्यांनी केलेले अनुवाद मराठी साहित्याला नवी दिशा देणारे ठरले। त्यांनी आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू व दंडी या 5 संस्कृत कवींवर स्वतंत्र लेखन करून प्राचीन भारतीय साहित्याची ओळख नव्या पिढीला करून दिली। विष्णुशास्त्री चिपळूणकर हे खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे आणि प्रखर राष्ट्रवादाचे शिल्पकार होते। त्यांनी आपल्या लेखणीने तत्कालीन समाजाला जागृत केले आणि मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली। त्यांच्या कार्याचा आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।